तसंच आपण जर पाहिलं तर बारामती पंचायत समितीचे निकाल आलेले आहेत। बारामतीच्या एकूण 12 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे तो आघाडीवरती आहे 10 ठिकाणी। भाजप 1 ठिकाणी जे आहे सुपे विजयी सुपे झालेले आहेत पंचायत समितीतून। तर शिरफूळ भाजपचे आहे ते आघाडीवरती आहेत, परंतु या ठिकाणी बारामतीमध्ये 12 पैकी 10 जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जे आहे ते विजय मिळवलेला आहे, आघाडी मिळवलेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर जे आहे ते बारामतीमध्ये पुन्हा एकदा बारामतीकरांनी दाखवून दिलं की अजित पवारांचा पक्ष जो आहे ते या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते। अजित पवारच बारामतीचे दादा आहेत, पुन्हा एकदा पुन्हा बारामतीकरांनी दाखवून दिलेलं आहे आणि निश्चितच म्हणजे असाच निकाल येणं अपेक्षित होतं। मात्र मधल्या काळामध्ये जी काही घटना घडली आणि 28 जानेवारी सारखा जो दिवस बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्यांनाच बघावा लागला, अजित पवारांचं दुर्दैवाने निधन झालं, त्यानंतर सुद्धा अर्थात आणि त्या आधी सुद्धा ज्या पद्धतीने अजित पवारांचं बारामतीमध्ये काम आहे, ज्या पद्धतीने त्यांचा मागच्या काही वर्षांपासून वरचष्मा राहिलेला आहे, तर बारामतीमधला निकाल काही फार अनपेक्षित नाहीये आणि त्याच दृष्टीने बारामतीकरांनी जे आहे ते भरभरून मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याचे दिसून येत आहे। आपण पुण्यामध्ये पुण्यातल्या खेडच्या कुरुळी गटात